भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक भारतीयांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. ते त्यांच्या आयुष्यात लहानपणापासून खूप त्रास सहन केला, पण त्यांचा परिणाम त्यांनी कधीही आपल्या शिक्षणावर होऊ दिला नाही. ते दररोज 14 ते 18 तास अभ्यास सहजच करत असे. बडोद्याचे शाहू महाराजांनी बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविले. शिक्षण आणि कठोर परिश्रमाच्या त्यांच्या आग्रहाखातर बाबासाहेबांना पुस्तक वाचण्याची फार आवड होती. असे आख्यायिक आहे की त्यांची वैयक्तिक लायब्ररी जगातील सर्वात मोठी लायब्ररी होती आणि त्यांच्या पुस्तकाची संख्या 50,000 पेक्षा देखील अधिक होती. लंडन येथे वास्तव्याच्या वेळी ते दररोज एका लायब्ररी जात असत आणि तासनतास अभ्यास करत होत. एकदा ते दुपारच्या जेवणाच्या वेळी लायब्ररीत बसून भाकरी खात होते, तेव्हा ग्रंथपालाने त्यांना बघितले आणि त्यांना चिडविले आणि टोमणा दिला की कॅफेटेरियात जाण्याऐवजी तुम्ही येथे लपून लपून भोजन करत आहात. ग्रंथपालाने त्यांना शिक्षा करण्याची व त्यांचे सदस्यत्व संपवण्याची धमकी दिली. ते ऐकून बाबासाहेबांनी त्यांची माफी मागितली आणि स्वतःच्या आणि आपल्या समाजाच्या संघर्ष आणि इंग्लंडमध्ये येण्याचे कारण सांगितले. तसेच दुपारच्या जेवणासाठी कॅफेटेरियात जाण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नसल्याची प्रामाणिक कबुलीही त्यांनी दिली. हे ऐकल्यावर ग्रंथपालांना वाईट वाटले. ग्रंथपाल दुसऱ्या दिवसापासून बाबासाहेबांना आपल्या सोबत कॅफेटेरियात दुपारच्या जेवणासाठी घेऊन जात आणि ते आपले भोजन बाबासाहेबाबरोबर वाटून खात होते. ग्रंथपाल एक यहुदी होता, परंतु त्याच्या ह्या वागणुकीमुळे बाबासाहेबांच्या मनात यहुदीसाठी एक विशेष स्थान निर्माण झाले. असे हे इंग्लंडच्या लायब्ररीतील बाबासाहेबांचे विस्मरणीय प्रसंग होते.